साध्यापासून मानवतेच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूजमध्ये दडलेली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता सुपर एल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होणारे 7,000। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की सुपर एल निनो नक्की आहे काय? सुपर एल निनोचं आणि सोयाबीनच्या बाजार भावाचं आपापसात काय रिलेशन आहे? आणि खरंच सुपर एल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 7,000? आणि जर असं होणार असेल तर याच्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ही ऑल करून घ्या। याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की आता एल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% वाढणार आणि त्यातल्या त्यात सुपर एल निनो येणार आहे, ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 7,000 क्रॉस होणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की सुपर एल निनो म्हणजे काय? सुपर एल निनोचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की रिलेशन काय आहे? आणि खरं सुपर एल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 7,000? आणि जर सुपर एल निनोमुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव 7,000 होणार असेल तर याच्यासाठी आम्हाला आणखीन इथून किती वाढ पाहावी लागू शकते? चला या सर्व प्रश्नांची एक एक करून आता अचूक आणि सविस्तर उत्तरे आपणास या ठिकाणी देतो। सर्वात प्रथम आपल्या सर्वांना सुपर एल निनो म्हणजे काय आहे हे समजावून सांगतो। सुपर एल निनो म्हणजे अशी परिस्थिती की जेव्हा पाऊस काळ हा अत्यंत कमी होतो, दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि जागतिक संस्थांच्या मते यंदाच्या वर्षी भारतामध्ये सुपर एल निनो येण्याची शक्यता आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर सुपर एल निनो आला तर याचा इम्पॅक्ट कसा होणार? तर लक्षात घ्या, जर सुपर एल निनो आला तर याच्यामुळं काय होणार आहे की आपलं जे पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे ते कमी होणार आहे। याच्यामुळं पावसावरती अवलंबून असणारी पिकांची या ठिकाणी लागवड कमी होणार आहे, पेरणी कमी होणार आहे, ॲक्च्युअल उत्पादनसुद्धा कमी होणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचं सर्वस्वी अवलंबत्व हे त्या ठिकाणी पावसावरती आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये पाऊसच कमी पडला तर सोयाबीनची पेरणी कमी होणार, सोयाबीनची पेरणी कमी झाली तर उत्पादन भयंकर घटणार आणि तज्ज्ञांच्या मते सुपर एल निनोमुळे यंदा देशातील सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल आपल्याला किती घटताना दिसू शकते? तर जवळपास 30%पर्यंत। मग अशा परिस्थितीमध्ये जे सीझन चालू आहे त्यातही उत्पादन कमी, येणाऱ्या सीझनमध्येही उत्पादन कमी, म्हणजे मागणी व पुरवठ्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होणार आहे। आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे, जी तेजी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे। आणि सुपर एल निनोबद्दल स्पष्टता आली तर ऑगस्ट एंडिंगपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा 100% आपल्या सर्वांना 7,000 क्रॉस होताना दिसणार आहे। आता मग सोयाबीनचा बाजारभाव हा जर ऑगस्ट महिन्यात 7,000 होणार असेल तर आपण सोयाबीनची विक्री कधी करावी? तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही या ठिकाणी 6,000च्या आसपास भाव जो पोहोचणार आहे लवकर तोपर्यंत थांबा आणि तिथून पुढे टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा हा होऊ शकतो। भविष्यात देशात सोयाबीनचा भाव मग कशा पद्धतीने राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळतील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. खूप खूप आभार.